नमस्कार. आपण पाहताय विश्लेषण वाईब. राजकारणात काही असे टप्पे येतात ते ज्यावेळेस एखाद्या नेत्याची ओळख ही संपूर्णपणे बदलते. महाराष्ट्रात गेल्या महिन्यात काढण्यात आलेला हिंदू आक्रोश मोर्चा हा असाच एक निर्णायक टर्निंग पॉइंट ठरला आहे. या मोर्चात आक्रमक भूमिका घेत कोणतीही भीडभाड न ठेवता थेट सवाल करणारा नेता म्हणून एक नाव आपल्या महाराष्ट्राच्या पटलावरती ठळक झालेलं आहे. ते नाव म्हणजे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांचं. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले संग्राम जगताप हे आज महाराष्ट्रात प्रखर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून समोर येताना आपण अनुभवतोय. सेक्युलर मुशीत तयार झालेला हा नेता आज हिंदुत्वासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये पोहोचतोय. याच संग्राम जगताप यांच्या प्रवासाबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आमदार संग्राम जगताप यांचा चेहरा आज अचानक चर्चेत आलेला नाहीये, तर तो दीर्घकाळाच्या राजकीय प्रवासातून घडलेला आहे. अहिल्यानगरच्या राजकारणात तरुण, अभ्यासू आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणारं नाव म्हणजे संग्राम जगताप यांची ओळख आहे. आज त्यांच्याकडे पाहताना अनेकांना प्रश्न पडतो, हा नेता नेमका कोण आहे, कुठून आला आणि आज जिथे उभा आहे तिथपर्यंत कसा पोहोचला. तर संग्राम जगताप यांची जडणघडण ही सेक्युलर वैचारिक परंपरेत झालेली आहे. त्यांचे वडील अरुण काका जगताप हे अहिल्यानगरच्या राजकारणात सर्वधर्म समभाव, सामाजिक सलोखा आणि समतोल विचारांचे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जात होते. कोणताही धार्मिक भेदभाव न करता सर्व समाजांना सोबत घेऊन चालणं हीच त्यांची राजकीय ओळख होती. त्याच वातावरणामध्ये, त्याच संस्कारांमध्ये संग्राम जगताप वाढले. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांची वैचारिक बैठक ही समन्वयवादी, शांत आणि त्याचबरोबर ती विकासाभिमुख राहिलेली आहे. त्यांनी राजकीय वाटचालीची सुरुवात ही अगदीच कमी वयात केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या विचारसरणीत त्यांची जडणघडण झाली. सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि सर्वसमावेशक विकास हेच त्यांच्या राजकारणाचे मुख्य आधारस्तंभ होते. याच विचारांमुळे त्यांनी तरुण वयातच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ओळख निर्माण केलेली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 23व्या-24व्या वर्षी त्यांनी अहिल्यानगरचे महापौर पद भूषवलेले आहे. इतक्या कमी वयात शहराचा प्रथम नागरिक होणं ही बाबच त्यांच्या नेतृत्व क्षमतेची आणि राजकीय स्वीकार्यतेची साक्ष देणारी आहे. या महापौर पदाच्या काळामध्ये संग्राम जगताप यांची ओळख ही विकास केंद्रित आणि समतोल निर्णय घेणारा प्रशासक अशीच राहिलेली आहे. रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा या मुद्द्यावर त्यांनी काम केलं आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही समाज घटकाविरोधात त्यांनी भूमिका घेतली नाही. त्यामुळेच ते एक सेक्युलर सर्वसमावेशक नेता म्हणून शहरात ओळखले जाऊ लागले. पुढे हीच प्रतिमा घेऊन त्यांनी विधानसभा निवडणूक देखील लढवली आणि आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला. आमदार म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ही तुलनेनं शांत, विकासाभिमुख आणि समन्वयवादी राहिलेला आहे. विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी, सगळ्यांशी संवाद ठेवून काम करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा होती. त्यानंतर दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येताना त्यांनी अहिल्यानगरच्या राजकारणात आपलं स्थान अधिक मजबूत बळकट केलं. हा प्रवास पाहता संग्राम जगताप हे केवळ आंदोलनामधून नव्हे तर संस्थात्मक राजकारणातून घडलेले नेते आहेत हे स्पष्ट होतं. मात्र गेल्या काही काळामध्ये त्यांच्या भूमिकेत स्पष्ट बदल झालेला जाणवू लागला. गेल्या 1-2 वर्षामध्ये राज्यात हिंदू आक्रोश मोर्चे निघाले, ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळत होता. त्या प्रवाहामध्ये संग्राम जगताप सहभागी झाले. आताचा भिगवणचा हिंदू आक्रोश मोर्चा असो किंवा अहिल्यानगरमधील वादग्रस्त प्रकरणं, या सगळ्यामध्ये त्यांनी आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे. यामुळे हेच ते संग्राम जगताप आहेत का जे कधी काही धर्मनिरपेक्षतेची भाषा बोलायचे, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतोय किंवा तो झाला. काहींनी हा बदल काळाची गरज म्हणून पाहिला, तर काहींनी वैचारिक परिवर्तन म्हणून. आज संग्राम जगतापांकडे पाहताना 2 प्रतिमा दिसतात. एकीकडे अरुण काकांचा वारसा जपणारा, सर्व धर्म समभावाची भाषा बोलणारा नेता आणि दुसरीकडे बदलत्या राजकीय वास्तवात हिंदू मुद्द्यांवरती ठामपणे उभा राहणारा आक्रमक चेहरा. ही दुहेरी ओळखच आज त्यांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य बनलेली आहे. आता प्रश्न इतकाच आहे की हा बदल तात्कालिक राजकीय परिस्थितीमुळे आहे की हे दीर्घकालीन वैचारिक वळण आहे. येणाऱ्या पुढील काळामध्ये संग्राम जगताप हे कोणत्या दिशेने जाणार, विकास आणि समन्वयाच्या मार्गाने की आक्रमक हिंदुत्वाच्या वाटेनं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारं आहे. भिगवणमधील घटनेला लव जिहादचा प्रकार असल्याचं सांगत संग्राम जगतापांनी आक्रमक भूमिका घेतली. हा केवळ एक गुन्हा नाहीये, तर समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे असं ठणकावून सांगताना त्यांनी प्रशासनावरती थेट दबाव आणला. आजच्या राजकारणामध्ये मवाळ शब्दांपेक्षा स्पष्ट, ठाम आणि आक्रमक मांडणीला प्रतिसाद मिळतो, याचं हे जिवंत उदाहरणच मानलं जात आहे.
टू द पॉइंट बोलणं आणि कोणतंही राजकीय पल्ला न लावता मुद्द्यावरती बोट ठेवणं हा आजचा बदलता राजकीय ट्रेंड असल्याचं पाहायला अनुभवायला मिळतंय. पण संग्राम जगतापांची भूमिका का बदलतेय, हे का घडलं हे समजून घ्यायचं असेल तर काही काळ मागे जावं लागेल. अहिल्यानगर हे महाराष्ट्रामध्ये सर्वधर्मीय शहर म्हणून ओळखलं जातं. गेल्या वर्षी याच शहरामध्ये अहिल्यानगरमध्ये आय लव्ह मोहम्मद असा मजकूर असलेले बोर्ड हे झळकले. यानंतर शहरामध्ये तणाव निर्माण झाला. धार्मिक वातावरण देखील चिघळलं, पेटत गेलं. धार्मिक अस्वस्थताही वाढली. याच काळामध्ये सोशल मीडियावरती ही चर्चा, अफवा आणि प्रतिक्रिया यांचा पूर आला आणि यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवरती आला. या पार्श्वभूमीवरती संग्राम जगतापांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली. त्यांचं मत असं होतं की अशा प्रकारामुळे समाजात तेढ निर्माण होऊन भविष्यात गंभीर दंगलींचा धोका असेल. एकीकडे अस्वस्थ मुस्लिम समाज आणि दुसरीकडे चिडलेला हिंदू समाज रस्त्यावरती उतरण्याची शक्यता होती. ही अत्यंत स्फोटक परिस्थिती होती. अशा वेळी त्यांनी शांततेचं आव्हान करत संबंधितांवरती गुन्हे दाखल करण्याची ठाम भूमिका घेतली. यावेळी परिणामी परिस्थिती ही नियंत्रणात राहिली. पण या सगळ्यामध्ये संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली आणि त्यांच्या वैचारिक भूमिकेत टोकाचा बदल झाला. या भूमिकेला स्थानिक राजकारणाचेही संदर्भ आहेत. अहिल्यानगरच्या राजकारणामध्ये शिवसेनेचे अनिल भैया राठोड हे प्रखर हिंदुत्ववादी नेते होऊन गेले. अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघाचं सोशल इंजिनिअरिंग लक्षात घेऊन त्यांनी प्रखर हिंदुत्व निवडलं होतं आणि त्याचमुळे ते प्रदीर्घ काळ इथे आमदार म्हणून राहिले. मात्र अनिल भैया राठोड यांच्या निधनानंतर अहिल्यानगर शहराच्या राजकारणामध्ये हिंदुत्ववादी नेत्याची मोठी स्पेस निर्माण झाली आणि ही स्पेस होण्याचा प्रयत्न हा संग्राम जगताप यांनी केलाय. जर प्रखर हिंदुत्ववादी राहिलं तर प्रदीर्घ काळामध्ये राजकारणात तग धरून राहता येईल, हे एवढं सोपं गणित आहे. म्हणून संग्राम जगताप यांच्यात हा टोकाचा वैचारिक बदल झाला असावा. तर अहिल्यानगरमधील त्यांच्या आंदोलनाकडे काहींनी मुस्लिम विरोधी म्हणून पाहिलं आणि त्यातूनच संग्राम जगताप यांची हिंदू नेते म्हणून ओळख ही अधिक बळकट झाली. राजकीय विश्लेषकांच्या मते महाराष्ट्रातील सध्याच्या बदलत्या राजकीय वातावरणामध्ये हिंदुत्वाशी संबंधित मुद्दे अधिक ठळक होत आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार, या दोन्ही ठिकाणी हिंदुत्वाची किनार निर्णायक ठरताना दिसतीये. याच लाटेवरती संग्राम जगताप स्वार झाले आहेत. या पार्श्वभूमीवरती संग्राम जगताप यांनी भूमिका बदलल्याची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. त्यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे आणि कृतीमुळे जनतेने त्यांच्या पूर्वीच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला बासनात गुंडून ठेवलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. तरीही सार्वजनिक व्यासपीठावरती त्यांनी सर्व समाज घटकांच्या विकासाची भूमिका मांडलेली अनेकदा दिसते आहे. हे अहिल्यानगरच्या जनतेला देखील माहीत आहे. आता खरा प्रश्न असा आहे की ही आंदोलने एखाद्या विशिष्ट घटनेपुरती मर्यादित होती की व्यापक समुदायाविरोधी होती, हे समजून घेणं गरजेचं आहे. मात्र त्यांची बदललेली कडवी भगवी भाषा, बोलण्याबरोबरतीच कृतीमध्ये आलेली आक्रमकता पाहता पुढील काळामध्ये त्यांच्याकडे हिंदुत्ववादी नेतृत्वाची धुरा सोपवली गेली तर आश्चर्य वाटायला नको. धर्मनिरपेक्षतेपासून भगव्या वाटेपर्यंतचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? हा राजकीय वास्तवाचा स्वीकार आहे की वैचारिक परिवर्तन? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा. धन्यवाद.